जय महाराष्ट्र मंडळी, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आहे। सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी। 1.5 दिवसांचे जे घरगुती गणपती आहेत, आपले सबस्क्रायबर असतील किंवा आपले जवळचे लोक असतील, त्यांच्या घरी जाऊन आपण बाप्पाचं दर्शन घेऊया। कारण उद्या संडे आहे, उद्या पण मी सार्वजनिक मंडळांना भेट देणार आहे। तर चला आपण जाऊया आणि तुम्हाला घरगुती गणपतींचे दर्शन घडवतो मी। मित्रांनो, अंबरनाथमध्ये वर्षा दिघे मॅडम यांच्याकडे आपण आलेलो आहोत आणि खूपच सुंदर बाप्पाची मूर्ती यांनी स्थापन केलेली आहे। तुम्ही पाहू शकता 1.5 दिवसांचा गणपती आहे आणि आरास खूप छान अशी केलेली आहे बाप्पाची। मित्रांनो, पूर्ण शाडू मातीची मूर्ती आहे बाल गणेशची, तुम्ही पाहू शकता। खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप मस्त अशी मूर्ती आहे। मित्रांनो, आता आपण आपला मित्र नयन याच्यामध्ये आलेलो आहोत। बाप्पाची मूर्ती पाहू शकता, खूपच छान मूर्ती आहे आणि सजावटही खूप छान केलेली आहे आजूबाजूला। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आता गणपतीच बघायला मिळणार आहेत तुम्हाला सध्या। तुम्ही गणपतीचे विविध रूप आपल्या चॅनलवर पाहू शकता आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। आता आपण नयन यांचा गणपती पाहत आहोत, खूप सुंदर सजावट केलेली आहे। मित्रांनो, आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत श्री गणेश हरिगा यांच्या घरी। तुम्ही समोर देखावा जो बघणार आहात तो आहे श्री केदारनाथचा। खूपच सुंदर देखावा केलेला आहे। मित्रांनो, 15 दिवस सतत मेहनत करून त्यांनी केदारनाथचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे आणि बाप्पाची मूर्ती खूप छान आहे। मित्रांनो, या ठिकाणी उभं राहून असं वाटतं आपण केदारनाथलाच आहोत आणि खूप सुबक मूर्ती आहे बाप्पांची आणि नंदीही खूप छान बनवलेला आहे यांनी आणि पाठचं बॅकग्राऊंड जणू काही केदारनाथच असं वाटतं सेम। मित्रांनो, खूपच बारकाईने सजावट केलेली आहे। खूप मेहनत घेतलेली आहे डेकोरेशन करण्यासाठी रूपाने। मित्रांनो, हुबेहूब पर्वत वगैरे बनवलेले आहेत आणि महादेवांचं पाठीमागे प्रतिमा आहे आणि केदारनाथ मंदिर आणि या आहेत या डेकोरेशनच्या आर्टिस्ट रूपाताई। खूप सुंदर डेकोरेशन।
भीमा कोळी यांच्या घरातील ही मूर्ती आहे. खूपच सुंदर मूर्ती आहे. मित्रांनो, आता उद्या आपला गणेश मंडळाचा तोही पाहत होतो. आता मी हा ब्लॉग इथेच थांबवतो. तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.